नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या महासंवाद कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक अत्यंत मनमिळावू, सुस्वभावी, अजातशत्रू असे व्यक्तिमत्व आहे. आपल्यासोबत आहेत गोव्याचे एक नामांकित डॉक्टर चंद्रकांत शेट्ये. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हमध्ये. नमस्कार. डॉक्टर चंद्रकांत शेट्ये हे डिचोली तालुक्यातल्या मेणकुरे या गावातून येतात. ग्रामीण गावातून शिक्षण घेऊन डॉक्टर बनले. आपल्या कष्टाच्या बळावरती डॉक्टर प्रॅक्टिस करून त्यांनी आज विजन इस्पितळासारखी एक मोठी संस्था निर्माण केली. आज संपूर्ण गोव्यात जेव्हा डोळ्यांच्या आजारांचा विषय येतो त्यावेळेला डॉक्टर शेट्ये यांची आठवण केल्याशिवाय कुणीच राहत नाही. डोळ्यांचा आजार दूर करता करता आज राजकारणाकडे लोकांची बघण्याची दृष्टी बदलण्याचं ध्येय हे डॉक्टरांनी बाळगलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचं ठामपणे ठरवलेलं आहे. जोपर्यंत चांगली माणसं राजकारणात जाणार नाही तोपर्यंत राजकारणाकडे बघण्याची लोकांची दृष्टी बदलणार नाही. त्यामुळे डोळ्यांचे आजार बरे करता करता आता सर्वसामान्य लोकांची राजकारणाकडे बघण्याची दृष्टी बरी करण्याचं ध्येय हे डॉक्टरांनी बाळगलेलं आहे. त्यामुळे आजच्या या महासंवादातनं आम्ही डॉक्टरांबरोबर दिलखुलास अशा पद्धतीचा वार्तालाप करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की डॉक्टरांचा आतापर्यंतचा प्रवास कसा घडलेला आहे आणि राजकारणात उतरून ते नेमकं काय बदलण्याचं त्यांचं ध्येय आहे. सर तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हमध्ये. नमस्कार. डिचोली तालुक्यातल्या मेणकुरे या गावातून तुम्ही येतात. मेणकुरे हा एक छोटासा कष्टकरी शेतकऱ्यांचा गाव. खरं म्हणजे मेणकुराची ओळख म्हणजे मेणकुरे गावातनं मोठ्या प्रमाणात पोलीस हे सरकारी खात्यात आहेत, तर पोलिसांचा गाव. तर या पोलिसांच्या मेणकुरे गावातनं डॉक्टर शेट्ये कसे काय झाले, म्हणजे तुमचं बालपण कसं गेलं, शिक्षण कसं झालं आणि तुम्ही डॉक्टर कसे काय बनला? तशें पळयत जाल्यार म्हजी जी शाळा आसली पयलीं ती हांव केजीक बी वचोंक ना. म्हणजे तेन्ना आमच्या कडेन केजी नासली आनी म्हाका दिसता हांव जेन्ना आसलो तेन्ना आमची बालवाडी थंयसर नासली. सो हांव बालवाडी मिस जालो. सो डायरेक्ट शाळेन गेलो, 1 वर्स बालवाडी गेलो आनी पयली ते चवथीच आमच्या कडेन मेणकुरेन शाळा आसली, 5वी नासली. सो 5वेचें शिक्षण घेवपाक आमकां पिरणा वचचें पडलें. सो हांव पयली ते चवथी मराठीन केलें. सरकारी प्राथमीक शाळा मराठीन केलें. ABCD सुद्दां ना. ABCD म्हणटा ती 5वेक शिकला आनी ही 5वेक हांव मेणकुरच्यान आमी 6 किलोमिटर चलून पिरणा शांतादुर्गा हायस्कुलान 5वी केली. पण जेन्ना हांव 5वेक आशिल्लो तेन्ना म्हजे जे व्हडले भाव आशिल्ले 2 जाण ते ऑलरेडी पणजे कामाक लागलेलेच, खंय तरी प्रायवेट लागलेले, एक खंय तरी आतांच गव्हर्मेंटान लागलेलो. सो तेन्ना आमी म्हणजे 6 जाण भाव आनी 1 भयण. सो तेन्ना बापायन ठरयलें की आमी शिकपाक जर जाय जाल्यार खंय तरी भायर वचचें पडटलें. सो 5वेसून मागीर म्हाका 6थाक म्हाका पणजे शिफ्ट केलो. म्हजो भाव तेन्ना रावपाक लागलो ताच्या बरोबर आनी हांव 6थाच्यान 6वी ते 10वी प्रोग्रेस हायस्कूल पणजे शिकलो. म्हणजे पणजीच झालं तुमचं शिक्षण. आनी मागीर 2 वर्सां 11वी 12वी धेंपे कॉलेजान, फुडें MBBS, फुडें MS. MBBSाक हांव 1990 जॉयन जालो. 96 MBBS पास आवट जालो. मागीर 97 to 2000 MS केलें आनी MS करून थंयच रावूंक ना, मागीर फेलोशीप केली. सो हांव मागीर फेलोशीप करपाक 2 वर्सां गोंया भायर गेलो. अरविंद आय हॉस्पिटल जे एशियाचें नामांकीत हॉस्पिटल, जंय दिसाक 1,000 कॅटरॅक्ट सर्जरी जाता. सो अशा हॉस्पिटलान हांव 2 वर्सां लॉंग टर्म फेलोशीप केली. फक्त मोतबिंदूची शस्त्रक्रिया हेचेर केली फक्त. सो MS जावनूय रावूंक ना. सो अशामुळे हे म्हजें सगळें शिक्षण जाल्लें आसा. सो हे जेन्ना शिक्षण जेन्ना जातालें तेन्ना सगळ्यान म्हाका जर व्हडलो म्हजो सपोर्ट मेळ्ळो आई बाबांचो आसलोच, पूण म्हजे जे भाव आशिल्ले व्हडले, म्हाज्याहून जे 4 भाव व्हडले आसले, तांचो म्हणजे कसो सारको म्हणजे डे टू डे प्रोग्रेसाक म्हाका सपोर्ट आशिल्लो. सो आज कदाचित जर हांव इतको फॅमिली क्लोज आसा जाल्यार हे म्हजे हे सगळे वाटचाली खातीर क्लोज आसा. कित्याक म्हाज्या जे आज जालो हांव ताच्या म्हणजे आई बाबाचो आसाच, खुबश्या भुरग्यांचो आई बाबाचोच आसता, त्याच्या पेक्षा माझ्या भावांचो, म्हज्या भयणीचो म्हणजे हे आसा, म्हणजे प्रेम. मेणकुरेतलं शेट्ये हे कुटुंब खूप प्रतिष्ठित अशा पद्धतीचं कुटुंब आणि तुमच्या कुटुंबात सगळी माणसं ही शिक्षणात उच्च स्तरावरती झालेली आहेत. म्हणजे सरकारी नोकरी म्हणा किंवा खाजगी क्षेत्रात सुद्धा असूनही चांगल्या हुद्द्यावरती. म्हणजे शिक्षणाचा प्रसार जो तुमच्या कुटुंबात झाला तो कसा काय झाला? मेन कशें आशिल्लें, म्हजो जो आजो आशिल्लो तो ॲक्च्युली पुर्तुगीजाक काम करतालो आनी तो म्हजो बापूय जे बालपण पणजेन गेल्ले.
पूण तेन्ना अशी जाली म्हज्या घरान म्हजो म्हणजे म्हजो आजो आनी ताचो भाव हांच्या घरान एकूच चलो म्हणजे तो म्हजो बापूय. सो म्हाजो जो चुलतो म्हजो म्हणजे चुलत आजो आसलो तांकां चले कोण ना. सो आमच्या घरान एकूच चलो. सो म्हज्या आज्यान कितें सांगलें, आमची घरा कडेन इतकी प्रॉपर्टी आसा, तूं पणजेन रावन शिकून कितें करतलो, प्रॉपर्टी वयतली. म्हणून म्हजो बापूय मेणकुऱ्या शिफ्ट जालो. पूण बापायक खंय तरी दुखतालें की आपूण गांवांत आयलो, शिकलेलो जाल्यार आज खंय तरी बरो आसतलो बाकीच्या वांगडा. म्हणून ताच्या ते मनान खंय तरी दुखतालें. सो ताका मोमेंट एक चान्स मेळ्ळो की भुरग्यांक शिफ्ट करपाची. एट वन टायम जेन्ना दोगूय जाण व्हडले भाव कामाक लागले तेन्ना वन टायम आमकां चारूय म्हणजे आमी ते दोग जाण सोडून फुडले आमी उरली 5 जाणां म्हणजे 4 भाव आनी 1 भयण. 5 जाणांक वांगडाच पणजे शिफ्ट केली की तुमी शिक्षणा खातीर थंय चला, आपलें कितें जाता तें पळयता आपूण, शेती बी हे सगळें आपूण पळयता. आनी तशें कशें आसलें तेन्ना बशी बी आशिल्ले, सो व्हडलो भाव बी येवन जावन करतालो. सो मेन कसो आशिल्लो, शिक्षण हें शिकपाक जाय. आनी ह्या मताचेर फक्त आई बाबाच नासले जाल्यार सगळे जाण घरान आसले, आमी हें शिकपाक जाय. शिक्षणच ही आमची एक परिस्थिती बदलू शकता हे आमच्या सगळ्यांच्या तकलेन एकदम बसलेले. सो आमकां आनी कितें ऑल्टरनेटिव्ह नासलो. शिक्षण ही आमची परिस्थिती बदलू शकता. म्हणून प्रत्येक जो आमच्या घरात भुरगीं सुद्दां जाल्ली तांच्या सुद्दां मनान कितें आसा, शिक्षणच आमकां बदलू शकता. बरोबर. बिझनेस हे कांयच करू शकत नाही. ते खरं ठरलं. म्हणजे त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं शिक्षणातून बदल घडवण्याचा, ते स्वप्न प्रत्यक्षात खरं ठरलं. आता मला एक सांगा सर, की तुम्ही ऑप्थॉल्मॉजी हे क्षेत्र कसं काय निवडलं? म्हणजे डॉक्टर तुम्ही बनलात, पण ऑप्थॉल्मॉजी म्हणजे आय स्पेशालिटी हे क्षेत्र तुम्ही कसं काय निवडलं? जेन्ना MBBS जालें तेन्ना MBBS जाल्या नंतर आमकां PG आसताली, पोस्ट ग्रॅज्युएशन. म्हाका खुबशे ब्रांचीस मेळटाले. म्हाका गायनॅक ब्रांच मेळटाली MD, एनेस्थेसिया मेळटाली, खुबशे ब्रांचीस MD मेळटाली. पण त्या टायमार दॅट वॉज इन 1997 एक बाबा MS जावपाचो एक आशिल्लें की बाबा आपूण एक सर्जन जावपाचो एक आशिल्लो. खुबशीं उदाहरणां दोळ्या फुडें आसलीं. आनी त्या टायमार इफ आय एम नॉट मिस्टेकन दोतोर गायतोंडे म्हणजे फामाद दोतोर आशिल्लो. आनी तो तेन्ना कितें MS सर्जन. सो बापायची इच्छा आसली एक MS दोतोर गायतोंड्या सारको दोतोर जावपाचो, अशी एक आशिल्ली. बापायचे म्हणजे खूब हे आशिल्ले. बापूय स्वता दोतोर गायतोंड्याचो पेशंट आसलो, दोतोर श्याम भंडाऱ्याचो पेशंट आसलो. सो तो सदां सांगतालो चला दोतोर जातलो जाल्यार तांच्या सारको दोतोर जा. ते आदर्श होते. आदर्श असले. सो MS जावपाची एक आशिल्ली. त्यातल्या त्यात कशी आसली, ऑफ्थॅल्मिक अशी ब्रांच आशिल्ली तेन्ना हांव खूब वाचतालो की ही ब्रांच म्हणजे तेन्नाच खंय तरी 20 वर्सां पयलीं अरविंद आय हॉस्पिटल, LV प्रसाद हैदराबाद, शंकर नेत्रालय चेन्नई ही 2-3 इन्स्टिट्यूशनां दोळ्याची बरीच आयिल्ली. आनी जी गांवांनी वचून काम करूं शकताली, जाका इन्फ्रास्ट्रक्चर कमी आसलो. त्या टायमार म्हजी परिस्थिती कशी आसली, जे ब्रांचीन कमी इन्व्हेस्टमेंट आनी मॅक्झिमम आउटपूट हे आशिल्ले. म्हाका तेन्ना कितें भंय आशिल्लो, जर हांव MD मेडिसीन जायत, MS सर्जरी जाय जाल्यार ताका व्हडलें हॉस्पिटल जाय, व्हडली OT जाय, व्हडले इक्विपमेंट जाय. इतलें म्हाका परवडटलें काय ना, म्हाजी परिस्थिती जातली काय ना. सदांच खंय तरी न्ही एक परिस्थितीचो भान आसतालो की हे परिस्थितीक म्हाजे कडेन जातलें काय. इनफॅक्ट MBBSाक आसतना म्हणजे 2 क्लोज फ्रेंड आसले, डॉक्टर गौरव सायगल आनी डॉक्टर श्रीराम रामस्वामी. हे गोंयचेच भुरगे म्हणजे भायले ते गोव्यातच. आमी तिगूय जाण क्लोज फ्रेंड आनी ऑलमोस्ट शिकपाक वांगडा. पण ह्या दोगांयनी USMLE आन्सर केली. हांव जर USMLE आन्सर करूंक ना तेन्ना USMLEची फी आसली 50,000. हांव एकच कारणा खातीर USMLE आन्सर करूंक ना जाल्यार ते आन्सर करून जर हांव क्लिक जावंक ना जाल्यार आई बाबाचे 50,000 वयतले म्हणून. पण आज ते दोगूय जाण USAक बरे सेटल्ड आसात, म्हज्या बरोबर टचान आसात. एक मायमी आसा रेडिओलॉजीन असिस्टंट प्रोफेसर आनी एक सायकॅट्रिस्ट आसा. सो दोगूय जाण बरे आसा. सो परिस्थिती मुळे खुबश्यो गोश्टी अशें चिंतपाक पडटाले. सो तेन्ना कळ्ळी कितें, आनी ह्या बार्गेनान हांव एक दीस डॉक्टर कैसाराक मेळ्ळो. सो कैसारान म्हाका कितें सांगलें, ऑफ्थॅल्म प्रॅक्टीस सुरू करपाक तशें व्हडलेशें लागना. म्हणजे तेन्नाची प्रॅक्टीस एक डिफरंट हे आशिल्लो. म्हणजे तो म्हणटालो आपूण आपली कितें तरी हजारान सुरू केली म्हणपाक लागलो. एक तो ड्रम, लेन्स हे आनी एक सादो मायक्रो, म्हणजे थोड्या पर्शन जाता. सो हांव म्हटलें हे म्हज्या परिस्थितीक परवडना सारकें. सो ही रिजन्स. आनी म्हाका डॉक्टर श्याम भंडाऱ्यान सुद्दां एडवायज केलो, डॉक्टर कैसारा कडेन बी उलयलो हांव. आनी हे सगळं म्हणजे परिस्थिती सदांच जी गोष्ट हांव चिंततालो ती परिस्थिती पळोवन म्हजें एज्युकेशन म्हाका चिंतचें पडटलें. आनी सदांच बापायचें म्हणजे एक कशें आसतलें, हांव केन्ना बेगीन सेटल जाता हे म्हज्या बापायक सगळ्या भुरग्यांचे तुमी एकदां शिकून सेटल जाले काय ताका ते असो फ्रिडम कसो दिसतालो हे तसो आसलो. इवन फेलोशिपाक तो तयार नाशिल्लो. कित्याक तर तूं आतां म्हणटा MS जाला, तुका हांगा सिनियर रेजिडेंसी जॉब आसा, बरो पगार गावता. तेन्ना म्हाका सिनियर रेजिडेंसी आमकां 16,000 सॅलरी मेळटाली.
आणि फेलोशिपाक फक्त स्टायपन 3,000 16,000ची सॅलरी करून तू कित्याक 3,000 वयता. पण ताका सांगलें ना, हेतून म्हजें जावचें ना, बरो एकदां शिकपाक जाय. पण ह्या प्रत्येक गोष्टीक म्हज्या भावानी खूब सपोर्ट केलो म्हाका, म्हणजे आउट ऑफ वे वचून सपोर्ट केलो. म्हणजे केन्ना केन्ना बाबाक बी अशें म्हणजे हे कन्विन्स करच्या खातीर. तर तांचो support शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस कशी काय सुरू केली, कुठे प्रॅक्टिस सुरू केली आणि ती प्रॅक्टिस करत करत व्हिजन हॉस्पिटलपर्यंत तुमचा प्रवास कसा काय घडला? शिक्षण जशें जालें, फेलोशीप करून हांव गोंयांत आयलो. गोंयांत येतूसर म्हाका इमिजिएटली नेक्स्ट डे सिनियर रेजिडेंसीक म्हाका हे मेळ्ळें, पोस्ट मेळ्ळो आनी हांव 6 म्हयने काम केलें. पूण जेन्ना हांव GMCन आशिल्लो तेन्ना खंय तरी म्हाका ते आय वॉज नॉट सुटेड फॉर गव्हर्मेंट. म्हाका खंय तरी प्रायवेट प्रॅक्टीस करूं जाय आशिल्ली. आतां प्रायवेट प्रॅक्टीस जर म्हटलें जाल्यार अगेन इन्वेस्टमेंटाचो आयलो. तेन्ना व्हडले फायनान्शियली तितले नाशिल्ले. तशें पळयशीत जाल्यार हांव पणजेचो म्हाका कान कोपरे खबर आसा, म्हापशाचो म्हाका कांयच खबर नासलें. पण एक आशिल्लें, जेव्हा फेलोशिपाक सुद्दां म्हाका जेन्ना 2 वर्सां जालीं तेन्ना म्हाका ऑफर आसली, तुमी त्याच हॉस्पिटलांत रावात, कन्सल्टंट म्हणून काम करात. आज कदाचित हांव नॅशनल फिगर जातलो आसलो, लोक म्हाका नॅशनल ह्याचो ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट वळखतले. पण ना, हांव म्हज्या घरा वतलो, गोंयांत वतलो, हें आशिल्लें. सो येवन प्रॅक्टीस सुद्दां चिंतली. म्हजें जवळचो शहर कितें म्हटलें, बिचोली किंवा म्हापशा. सो हांव म्हापशा चूज केलें, कित्याक म्हापशा हें म्हजें मेणकुरच्या जवळ. एकच आसलें हे प्रॅक्टिसीन की लोकांची सेवा कशी बरी जातली हो धैर्य आसलो. प्रॅक्टिसेक किंवा हांव हॉस्पिटल घातलें हेका केन्नाच फायनान्शियल बाबा म्हाका कितलो प्रॉफीट मेळटलो, बॅलन्स शीट नाल्यार हांव हेतून कितले पयशे करतलो हें केन्नाच आयुश्यान हांव चिंतूंक ना. पयसो जोडपाक जाय हो चिंतूंक ना. तर एक आसलें म्हाका काम करपाक जाय, म्हाका नांव करपाक जाय आसलें दोळ्या दोतोर बरो म्हणून, म्हाका जाता तितको लोकां पर्यंत पावपाक जाय आसलो हो धैर्य आसलो. हांव आजुनूय चिंतिना म्हाजो बॅलन्स शीट पळयना हांव कितले प्रॉफीट केल्ले आसले ते. सो त्यामुळे हांव कितें केली, ही जी प्रॅक्टीस आसा ती म्हापशान सुरू केली, जे नियरस्ट आसा. आनी म्हापशान सुरू करपाक कितें, आमचे हांव ग्रामीण भागांतलो आसतना म्हाका ग्रामीण भागांत फूल पेडण्याचो, बिचोलचे आमचे खूब गांवांतले लोक वळखताले. एकच कितें आसता, प्रॅक्टीस जेन्ना खंयचोय मनीस सुरू करता आपली प्रॅक्टीस बेगीन वाडची. सो म्हाका दिसलें पणजीन जरी हांव शिकलो जाल्यार गांवांत म्हापशान बेगीन वाडूं शकता, कित्याक दिसलें आमचे लोक आसा थंय, लोकांची म्हाका आपुलकी आसली. कित्याक जेन्ना हांव GMCन आशिल्लो, MBBS करतालो MS, तेन्ना म्हाका सोदीत येताले लोक, आमचो मेणकुरचो दोतोर खंय. तांकां भले तांकां प्रॉब्लेम आसतालो सर्जरी डिपार्टमेंट मेडिसीन, पण ते आमचो दोतोर ह्या हितून येताले. सो इट वॉज माय हाय टायम की हांव तांच्या कडेन त्यांच्याच जवळ वचूं. म्हणून म्हापशान हांव 8 नोव्हेंबर 2002 एक ल्हानशें क्लिनीक सुरू केलें. नुस्तें क्लिनीक आसलें आनी हांव ऑपरेशन म्हापशान एक हॉस्पिटल आसा संकल्प नर्सिंग होम, थंय करतालो. सो 3-3.5 वर्सां थंय हॉस्पिटल तांच्या हॉस्पिटलान काम केलें. मागीर चिंतलें, एक्चुअली हांव सुपर स्पेशलायज कॅटरॅक्ट. सो हांव हें सगळें करतालो, म्हणजे दोळ्याचे नंबर काडप हे जे अजूनय करता हांव, ना म्हणना. पण मागीर चिंतलें की सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल हो कॉन्सेप्ट हाडपाचो, कित्याक हांव हो म्हज्या फेलोशिपाक शिकलेलो. आनी हांव तुमकां अभिमानान सांगता सगळ्यांक, फर्स्ट टायम गोंयान हांवें सुपर स्पेशालिटी आय कॉन्सेप्ट हाडला. आतां सुपर स्पेशालिटी आय कॉन्सेप्ट म्हणजे कितें, प्रत्येक दोळ्याच्या भागाचो एक हे सुपर स्पेशलिस्ट. आतां हांव कसो, हांव फक्त मोतूबिंदूचो, मागीर दोळ्याचो प्रेशर म्हणून आसता ताका कांच बिंदू म्हणटात ताचो स्पेशलिस्ट, दोळ्याच्या पड्ड्याचो आसता ताका रेटिना स्पेशलिस्ट म्हणटात, ल्हान भुरग्यांचो दोळ्याचो डॉक्टर आसता ताका पिडियाट्रीक ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणटात, मागीर दोळ्याची दुखाय येवप किंवा मल्पेचो डिफेक्ट आसा ताका ऑक्लोप्लास्टी म्हणटात, आनी काळी जी मंडोळी आसता कॉर्निया ताचो कॉर्निया स्पेशलिस्ट. अशे 6 ब्रांचीचे प्रत्येक भागाचे सुपर स्पेशलिस्ट आसात. हे सुरू करताना खुबशा बाकीचे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आसल्यार म्हणटाले की बाबा तुजी एकट्याचीच हांगा आज प्रॅक्टीस चलपाक मुश्कील जाता, कदाचित दुसऱ्याक जॉयन जाल्यार तुजी कमी जातली, किंवा तो थोडे दीस येतलो आनी मागीर चलना म्हणून येवचें ना. पण बिलीव मी, 2006 हांव मार्चान ल्हानशें हॉस्पिटल घातलें म्हापशा मार्केटान रॉयल फुडाच्या वयर. त्या दिसा पासून जे माझ्याकडे कन्सल्टंट आसा, डॉक्टर सचिन माऊली जो बेळगांवच्यान येता, तो शंकर नेत्रालयातल्यान रेटिना करून आयला, डॉक्टर अभिजित तागारे जो कोल्हापूरच्यान येता ग्लॉकोमा, आता माझ्याकडे फुल टायम ग्लॉकोमा आसा, डॉक्टर रिटू आसा, आता फुल टायम रेटिना आसा, डॉक्टर नील आसा, मागीर डॉक्टर ऑड्री जॉन. त्या दिसान जे डॉक्टर येतात ते अजूनही माझ्या कडल्यान येता. इनफॅक्ट पयलीं आमी सुरू करताना 4 डॉक्टर असले, आज आमच्याकडे तब्बल 8 दोळ्याचे डॉक्टर आसा. आज आमचे इतले आसा की मागीर हळूहळू हांव सावंतवाडी क्लिनीक सुरू केलें, मागीर वेंगुर्ला सुरू केलें, पणजी क्लिनीक जालें, दोडामार्ग जालें, आनी 3 वर्सां पयलीं आमी कुडाळाक सुद्दां दोळ्याचें हॉस्पिटल घातलें, व्हिजन ना आय हॉस्पिटल म्हणूनच दोळ्याचें घातलें. सो आमचे सिंधुदुर्गान 2 कडेन ओटी करता, सावंतवाडी आनी मी कुडाळ करता, आनी आमचे हांगा गोव्यान म्हापशा आसता, आनी पणजे फक्त पाटोग्याराचेर
क्लिनीक असता ते एक फुल टायम डॉक्टर स्मिता म्हणून असता, शी मॅनेजीस द ओपीडी आणि हांव सॅटर्डेचो येता. सो त्यामुळे असं आणि हे करताना 2012 म्हाका दिसलें हांव आतां प्रॅक्टिसीन खूब कमवंक लागलें, पूण हांव म्हटलें फक्त प्रॅक्टिसीन हांव कमयता, करता कितें हांव ह्या प्रोफेशनांतसून करता कितें, कमयता आनी कदाचित बँकेन लॉकरान दिता. तर मागीर चिंतलें एक जनरल मनीस आसा जाल्यार ताका जर फॅसिलिटी जर जाय सगळे जर, आनी हांव ह्या मेडिसीन फिल्डांतलो हॉस्पिटल कित्याक घालपाचें ना. आनी खूब फावटी खंत जाताली की एक जनरल मनशाक प्रायवेटान वचपाक हॉस्पिटलाचो भंय दिसतालो की एक जोड जालो जाल्यार एक 50,000 बील जालें, एक जर कॉमन मनशा जर एक 50,000 बील जालें जाल्यार त्या बिचाऱ्याची सगळीच सेविंग वरासभर 50,000च आसता एका क्लार्काची. जर ताका जोर आयलो जर 50 जाल्यार बाकीच्या जर घरान जोर तांच्यांनी कितें करपाचें. सो म्हणून एक जनरल हॉस्पिटल सुरू केलें. पयलींचे जनरल हॉस्पिटल सुरू केले ते दोळ्याचे आनी जनरल हॉस्पिटल एकी कडेन, आनी 2017 आमी इंडिपेंडंट जनरल हॉस्पिटल सुरू केलें. अजूनय तुमकां गर्वान सांगता आमचे जे वॉर्ड आसात, वॉर्डान अजूनय आमच्या बेडाचो चार्ज 300 रुपया आसात. आतां डेफिनेटली ज्या लोकांक रूम जाय थंय 2,500 3,000 आसा. म्हणजे इट इज फॉर, म्हणजे कशें प्रायवेटान कशें आसता यू हॅव टू कॅटर एवरीबडी, पूण वॉर्डा खातीर अजून म्हणजे त्या एक सामान्य मनशाक दवरून. आनी जेन्ना हांवें हॉस्पिटल केलें आय थॉट जस्ट हॉस्पिटल घालचे पेक्षा लेट अस हॅव अ प्रोफेशनलिझम. प्रोफेशनल म्हणजे कितें, प्रत्येक सर्वीस अंडर वन रूफ आनी आमच्या सरावंडींग जे नॉर्थ गोवा सरावंडींग कॅटर करपाक ही आमी सर्वीस केली. आज आमचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आसा जंय आज आमचे कडेन सिटी स्कॅन म्हण, एक्सरे, अल्ट्रासाउंड 24/7 आसा, सगळे स्पेशालिटी आसा. नुसते सगळे स्पेशालिटी तेन्ना प्रत्येक स्पेशालिटीचे 4 डॉक्टर आसा, म्हणजे पीपल कॅन हॅव अ चॉयस. आज तांकां दिसलें दोळ्या दोतोर डॉक्टर शेट्ये कडेन वचपा नाका, दे कॅन गो टू डॉक्टर नील मस्करन, दे कॅन गो टू डॉक्टर रिटू, दे कॅन गो टू डॉक्टर सचिन, दे कॅन गो टू डॉक्टर ऑड्री, दे कॅन गो टू अभिजित, अशें आसात. गायनेकाक 4 कन्सल्टंट आसा, सर्जरीन 3 कन्सल्टंट, मेडिसीन प्रत्येक ब्रांचीन 3 ते 4 कन्सल्टंट आसा, स्किनान सुद्दां आसा. म्हणजे आनी बारीकले बारीक सुपर स्पेशालिटी केलेल्या ग्रोमॅटॉड आर्थरायटिस ताका सुद्दां स्पेशलिस्ट आसा, एंडोक्रोनॉलॉजिस्ट जो डायबेटीज थायरॉइड ताका म्हणजे प्रत्येक म्हणजे डे बाय डे आमी ऍड आसा. इनफॅक्ट सांगपाचें म्हटल्यार नोव्हेंबर 14 तारखेक आमी ऑन्कॉलॉजी सुद्दां सुरू करता. वी हॅव टाय अप विथ सम बॉम्बेचे एक सनरायज ऑन्कॉलॉजी सेंटर आनी थंय आमी ऑन्कॉलॉजी सुरू करता. मला एक सांगा सर की डॉक्टरकी करता करता डोळ्यांच्या आजारावरती उपचार करता 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 नजर बदलण्याची जो विचार आहे, दृष्टी आणि नजर ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दृष्टीवरती तुम्ही उपचार करतात ॲज अ डॉक्टर म्हणून, परंतु नजर जर बदलायची असेल म्हणजे विशेषपणे हा मुद्दा उपस्थित मी करतो की शिक्षा विजन ही संस्था तुम्ही उभारली, तुम्ही प्रोफेशनमध्ये यश मिळवलं, आता आपण काहीतरी समाजासाठी देणे होतो, त्यामुळे समाजासाठी आपण काहीतरी द्यावे या हेतूने तुम्ही शिक्षा विजन ही संस्था उभारली. या शिक्षा विजन संस्थेबद्दल काही माहिती देऊ शकाल का, की ही संस्था तुम्ही कधी स्थापन केली आणि आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमाने तुम्ही कोणकोणते कार्य केले? शिक्षा विजन जी ही संस्था आसा ती मेन कितें आशिल्लें तर म्हाका एक खबर आशिल्लें की शिक्षणामुळेच तुजी परिस्थिती बदलू शकता, म्हणून ताका नांव सुद्दां शिक्षा विजन दवरलां. पण ते संस्थे मार्फत आमी खूब काम करता, पूण मेन एज्युकेशनान म्हणजे जे भुरग्यांक निडी आसा तांकां मदत करपाची आनी जे भुरगे बरे पास जावन आयले तांकां शाबासकी दिवची, तांकां कॅरियर कावन्सिलींग करपाची. सो हो कॉन्सेप्ट आशिल्लो. आनी हे करता करता कितें आशिल्लें, डे 1 पासून प्रॅक्टीस पळयल्यार तुमकां सांगलां तशें हांवें एक सामाजीक भावनेन प्रॅक्टीस केली. केन्ना घडयाळ पळोवन प्रॅक्टीस करूं ना. म्हणजे वर्किंग जे अवर्स असतात ते दिसाक कमीत कमी 14 तास असता. शार्प डॉट 8 हॉस्पिटलांत, 8 ते 3 हॉस्पिटलांत, सांजचो परत 5 येता तर रातची 9 9:30. आयतार सुद्दां केन्ना सोडूंक ना, फक्त आयतार सांजचो तितलो हांव ब्रेक घेतालो. सो म्हाका खबर आसली म्हणून हांव सदांच भाऊसाहेब बांदोडकरांचो याद करता. कित्याक सो तांच्यामुळे आमकां शिक्षण मेळ्ळां म्हणून. सो ही शिक्षा विजन कितें केलें आमी, फक्त शिक्षणा पुरती रावंक ना, तर मागीर सिन्स हांव डॉक्टर आसल्यामुळे हेल्थान लोकांक फ्री कॅम्प करप, तांची फ्री ऑपरेशनां करप, तांकां फ्री ग्लासीस दिवप, जनरल हेल्थ कॅम्प करप, हें आशिल्लें. दुसरें आतां सिन्स हांव मेणकुरचो आसलो म्हणून म्हाका ऑलवेज आमचे बिचोलीचें एफेक्शन आशिल्लें. जरी म्हजें काम म्हापशान आसलें बिचोलचें, आमची बिचोली ही एक अशी शहर आसा थंय जे म्हणटात कशें आसा सगळे जे कल्चरल जे हे आसतात म्हणजे ती एक्चुअली कलाकारांची खाण, सांस्कृतीक राजधानी, कलाकारांची खाण. थंय कलाकारांक प्रोत्साहीत करपाक अशें कांय ना. लेडीज एम्पावरमेंट अशें कांय ना. तांच्यांतले गूण काडपाक म्हणजे ती आतां कशें आसा तांचे ते रांगोळी घालप, कुकींग हे सगळे. सो हे आमी कला अस्तरी म्हणून प्रोग्राम केलो.
डिचोली हे अशें शहर आसा खंय शिवाजी येवन गेल्लो म्हणटात, सो ताचो आमी शिव जयंती प्रोग्राम केलो. सो ह्या सगळ्या अवेअरनेस ग्रुपाचे हे संस्थे मार्फत आमी केल्ले. इनफॅक्ट आमचो जो फ्लॅगशीप प्रोग्राम आसा, एव्हरी इयर आमी भुरग्यांचे फेलिसिटेशन करता आनी निडी भुरग्यांक हेल्प करता. म्हजो एक धैर्य आसा, बिचोलेन तरी खंयचो भुरगो पयशे ना म्हणून ना शिकपाक जायना असो रावपाक जायना, शिक्षणापासून वंचित रावपाक ना तांच्यांनी. आणि हे इतके हांव काम करतना अशें पद्य आड रावन केन्ना असो पब्लिकली घेवन करूं ना. पण 2014 पासून हे आमी काम सुरू केल्लें आसा. वर्साच्या वर्सा रेग्युलरली प्रोग्राम करप, त्या भुरग्यांक हेल्प करप. पयलींचे जे आमचे काम असले ते डिचोलीच्या फक्त ग्रामीण भागापुरते असले, म्हणजे मेणकुरे, साळ, अडवलपार, लाटंबर्स आणि मुळगाव हे 5 पंचायती पुरते असले. पण लास्ट 1 वर्सान आमी शहरांनी वचून हे काम सुरू केला. सो ह्या कामामुळे एक कितें जातालें की बाबा चल माझे समाजा खातीर कितें तरी योगदान जाता, आणि ही संस्था म्हाका एक प्लॅटफॉर्म जालो कितें तरी करपाक जालें. ह्या संस्थे मार्फत खुबशे लोक जॉईन जाले, जे म्हणजे खंयचो पॉलिटिकल डिफरन्स ना पळोवच्या पयलीं जॉईन जाले. आणि हे लोक जेन्ना जॉईन झाले पॉलिटिकल, तांकां तेंच्यांनी म्हजें काम करता ते पळयलें. म्हाका तेंच्यांनी अध्यक्ष केलो. आमची टीम आसा, आमचो वायस प्रेसिडेंट आसा डॉक्टर दिनेश आमोणकार, सेक्रेटरी प्रोफेसर दिलीप धारगळकार आसा, ट्रेजरर डॉक्टर प्रवीण सावंत आसात. म्हणजे असे बरेच शिक्षीत उशिक्षीत सगळे लोक जमले आणि त्यांचो परिचय जालो. तेंच्यांनी म्हज्या कामाची हे पळयली की कशी स्टायल कामाची आसा. दुसरें कशें आसता, म्हजो एक असो नेचर आसता की बेश्टे सांगप नासता, आपूण हे करतलो ते करतलो, हाका जॉब, ह्या घरान जॉब दितलो, तर अशें कांयच नासता. पण जे सांगले गोश्ट ते करप आसता, ते मागीर बदलप नासता. थंय बदलप ना जाल्यार उच्चारूच करप नासता, ओगी आसता. आणि प्रत्येक गोष्ट करतना जाणीवपूर्वक विचार करून ती उलयतना सुद्धा जाणीवपूर्वक विचार करूनच केल्ली आसता. म्हणजे म्हाका अशें दिसता समाजा कडेन उलयतना की हांव खिचे उतार उलयलो जाल्यार कोणी तरी म्हाका ते शब्द धरून विचारू शकता. हे म्हजे तकले नासता आणि त्याच्या खातीर म्हजे कडेन आन्सर आसता. सो इतले प्रत्येक शब्द उलयतना हांव इतलो विचार करून इतले उलयता. तुमच्या प्रोफेशन मधली तुमची चिकाटी, तुमचं डेडिकेशन, तुमचं प्रोफेशनलिझम, या सगळ्या गोष्टींचा उपयोग आता तुम्ही या शिक्षा विजनच्या माध्यमाने करता. आता शिक्षा विजनचं कार्य करता करता कुठेतरी डिचोली मतदारसंघात डॉक्टर चंद्रकांत शेट्ये यांची प्रतिमा एक राजकीय नेते अशी बनलेली आहे. तुमच्या कुटुंबात तुमचे बंधू शरद शेट्ये हे जिल्हा पंचायत सदस्य राहिलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी कामही तिथे सुरू केलेलं आहे. मेणकुरे गावातच आज राजकीय हब असं म्हणून बघितलं जातं डिचोली तालुक्यातल्या, कारण मेणकुरे गावातनं डॉक्टर चंद्रकांत शेट्ये हे मेणकुरे गावचे आहेत. त्याच मेणकुरे गावातनं डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ आहेत आणि त्याच मेणकुरे गावातनं भाजपाच्या महिला नेत्या शिल्पा नाईक आहेत. तर मेणकुरे गाव हा राजकीय हब बनलेला आहे. त्यामुळे आता राजकारणात येऊन तुमचं हे कार्य पुढे नेण्याचा जो तुम्ही विचार केलाय, का वाटलं तुम्हाला राजकारणात यायचं? खूपशी वर्सां कितें जाता, हे जेन्ना सामाजिक काम करता, आज म्हाका इच्छा आसा की बिचोली असल्या शहरान, आमच्या बिचोली तालुक्यान एक पॅरामेडिकल कॉलेज जावपाची. पण जेन्ना हे सामाजिक कार्य करता, आज जर हांव कॉलेज बांदपाची म्हणजे जी फायनान्शियल बॅकअप आसा तो खंयच्यान तरी हांव अरेंज करूं शकता, स्वताचे फंड्स जावं आनी कशे फंड्स अरेंज करूं शकता. पण फंड्स अरेंज करून बिल्डींग बांदली म्हणून कॉलेज जावची ना. आज जर ते कॉलेजीक जर परमिशन मेळपाक जाय जाल्यार ते कॉलेजीचें काम सुरळीत जावपाक जाय, बाकी कितें गावपाक जाय जाल्यार ताका राजकीय खंय तरी लागता, सपोर्ट लागता. आज ही प्रत्येक हांव प्रोग्राम करता, आमकां खबर आसा हे प्रोग्राम करतना कितके अडथळे येता, पण तेच जर आमकां आज राजकीय जर तेचो सपोर्ट आसलो जाल्यार हे प्रोग्राम करप इजी जाता. आज जर हांव सामाजीक, आज हांव 10 भुरग्यां पर्यंत पावूंक शकता, निडी आसता तांकां, पण तेच जर राजकीय असले ते 10 चे 50 भुरग्यां पर्यंत हांव पावूंक शकता. आय कॅन यूज गव्हर्नमेंट फंड्स इन द रायट वे त्या भुरग्यांक कसो पावोवपाचो आसता. आज म्हाका दिसली की आमचो बिचोली तालुका जो असो एक आसा, बिचोली तालुक्यान, आमच्या बिचोली तालुक्यान कांयच ना म्हटल्यार 200 ते 300 घरां मायनिंगाचेर प्युअरली डिपेंडंट आसात. नुस्तें हांव आमच्या बिचोली तालुके म्हणना, बिचोली कॉन्स्टिट्युएन्सीचे म्हणटा, बाकी बिचोली तालुक्यान खूब आसात. कांयच ना म्हटल्यार आमची मुळगांवची आनी बिचोली शहरांतले म्हणून 300 घरां आसात. आज हांकां अल्टरनेटिव्ह सोर्स कांय ना. पण म्हाजो जर राजकीय फाल्यां हे जालो जाल्यार बाबा बिचोली तालुका अल्टरनेटिव्ह म्हणून बाबा बिचोली एक टुरिझम म्हणून डेव्हलप करूया. ते जर डेव्हलप करी जाल्यार हांचो खंय तरी डे टू डे पोटाचो प्रश्न सुट्टलो. सो ह्या गोष्टी खातीर कित्याक जितको हांवें सामाजीक येयलो तितकी लोकांची म्हाका जाण खूब जाली, तेंचे प्रॉब्लेम्स खूब जाले, दुखता खूब हय, पण काय करू शकना. नाही दोतर, मला एक सांगा की डिचोली मतदारसंघाचा राजकीय प्रवास कसा काय घडत गेलाय?
आणि डिचोली मतदारसंघाचे मुख्य प्रश्न काय आहेत असं वाटतं तुम्हाला? आज जर सगळ्यात व्हडलो बिचोली हेचो जाल्यार अनएम्प्लॉयमेंट. वचत त्या घरान प्रश्न असता की म्हज्या भुरग्याक जॉब जाय. आज अशी लोकांची परिस्थिती आसा, मानसिकता आसा, गव्हर्नमेंटच सगळ्यांक जॉब जाय असं ना. आज प्रायव्हेट जॉब सुद्धा घेवपाक लोक तयार आसा, पण ते जॉब ना. सो मेन आमकां जर प्रॉब्लेम कितें हो बेरोजगारी सोडोवपाचो, आणि हो आमच्या बिचोली शहरान आमी इजिली सोडोवंक शकता. आमच्याकडे लाटंबासे इंडस्ट्रियल इस्टेट आसा. लास्ट 10 वर्सां हेचो प्रोग्राम चलता, पण अजून थंय प्लॉट खिचे अलॉट करून ना. एक प्लॉट केला अलॉट, युनिकॅमाक केला 50,000 2017, पण अजून म्हाका मेळ्ळा काय खबर ना. तर थंय कशें जाला, रोड जाल्यात, कंपाऊंड जाल्यात, फुडें फुडें चल्ल्यात ती. तेन्ना जेन्ना गणेश गांवकार आयडीसीचो चेअरमॅन आसलो, तेन्ना संजय शेट्ये झेडपी आसलो. गणेश गांवकार म्हजो एक बरो मित्र आसल्यामुळे तेन्ना मातसो तो प्रोग्राम आसलो, पूण अजून जायना. अजून ते जागेची कन्वर्शन फी गव्हर्नमेंटान भरूंक ना. थंयसर अजून ड्रेनेज जावंक ना, इलेक्ट्रिसिटी. हे पॉयंट येवपाक जाय. आणि म्हजो आसा हेतू कितें, हांगा 2-3 बरे फॅक्टरी हाडपाचे, प्रामुख्यान फार्मास्युटिकल कंपनी, जंय मॅन पॉवर जास्त लागता. बरोबर. आज जर सगळ्यान मॅन पॉवर खिचे लागता, आज सिप्ला हॅज प्रोवायडेड 5,000 जॉब गोंयाक दिल्ले आसात. युनिकॅमान 2,000 दिल्ले आसात. ग्लॅनमार्कान 2,000, जिनोन 1000 जॉब दिल्ले आसा. कित्याक ह्या जे फार्मान अशें आसता, तातूंत तुका स्कील आणि अनस्कील हे दोनूय लागतात. हे हाडपाचे. आता तुम्ही म्हणटले तुमी कशें करतले राजकीय लोक सिंपल आसतले. म्हजी जी आसतली पॉलिसी सेम लायक हैदराबाद जशें चंद्रबाबू नायडून हे केले, किंवा गुजरात जशें डेव्हलप केले. एनी इंडस्ट्री वेलकम टू लाटंबारसे इंडस्ट्रियल इस्टेट. म्हजो एकच ध्यास आसा बिचोलीचो डेव्हलपमेंट जावपाक. तांची जी लायसनां, आज 22 लायसनां जाय. एक जर आज फार्मास्युटिकल युनिट उगडटले जाल्यार 22 लायसनां जाय. ही आय विल सी टू दॅट MLAच्या ऑफिसांतल्यान विल हॅव 100% कॉपरेशन की बाबा ही तुमकां लायसनां मदत करता. म्हजो एकच अट आसतली, 80% जो तुमचो एम्प्लॉयमेंट आसा दॅट हॅज टू बी फ्रॉम माय कॉन्स्टिट्युएन्सी. डॉक्टर शेट्ये यांच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर गेल्या काही म्हणजे 3-4 वर्षापासून डॉक्टर शेट्ये यांच्या कामाचा धडाका सुरू आहे. आणि वेगवेगळ्या पक्षाकडनं डॉक्टर शेट्ये यांना अप्रोच होत आहेत. वेगवेगळे पक्ष, डॉक्टर शेट्ये हे आगामी विधानसभेत भाजपचे उमेदवार असू शकतात, डॉक्टर शेट्ये हे काँग्रेसचे उमेदवार असू शकतात, मध्यंतरी डॉक्टर शेट्ये हे आपमध्ये प्रवेश करणार की काय अशी चर्चा सुरू झाली. आता गोवात तृणमूल काँग्रेस पक्षाचं आगमन झाल्यामुळे कदाचित डॉक्टर शेट्ये हे तृणमूलचे उमेदवार असणार की काय, अशा वेगवेगळ्या चर्चा गेल्या अनेक काळापासून आपण ऐकत आलो. काय नेमकी आहे, डॉक्टर शेट्ये कुठल्या राजकीय पक्षात जाणार आहेत का, की डॉक्टर शेट्ये हे अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार? सगळ्यात पयलीं सांगपाचें म्हटल्यार हांव इंडिपेंडंट कॅन्डिडेटच म्हणून जातलो. सगळ्या पार्टींनी अप्रोच, मोस्ट ऑफ द पार्टींनी अप्रोच केल्ले आसात. पण एक आसा, हांव क्लियर ठरयलां की हांव इंडिपेंडंट रावतलो. हांव जो हांगा राजकारणान आयला ते सर्टन प्रिंसिपल घेवन आयला, आणि दुसरो राजकारणान आयला तो हांगा राजकारणान हांव निवडून येतलो म्हणून आयला. आणि आमचे जे सगळे जे सपोर्टर्स आसत तांचो सगळ्यांचो जर सल्लो घेतलो जाल्यार तांचे सगळ्यांचे कशे आसात, ते खूपशा पार्टीचे असतात, ह्या पार्टीचे असतात, त्या पार्टीचे. त्यांचे सगळ्यांचे मत कशें आसा, तुम्ही जर इंडिपेंडंट आसा जाल्यार आमी तुमकां काम करपाक इजी. तुम्ही फाल्यां खिचे एक सिम्बॉल घेवन रावलेत जाल्यार काम करपाक डिफिकल्ट. कदाचित ते म्हणजे बरें मागता म्हणून म्हाका वोट घालतले, पण ते ओपनली येवन काम करपाक डिफिकल्ट जातले. सो इंडिपेंडंटच रावतलो. दुसरी गोष्ट कशी असता, बाकी खूप पार्टी येतात ऑफर घेऊन, तुझे इलेक्शन आम्ही फुल स्पॉन्सर करता, हे करता. हांव काय ह्या इलेक्शन खिची तरी तिकेट घेऊन थंय म्हाका पयशे मेळटले आनी ते हांव थोडे म्हाज्या कडेन दवरतलो आनी करतलो, हो म्हजो प्रिंसिपल नाच. राजकारण सगळे जाण म्हणटात डर्टी घाण अशें, पण तितल्यातून आपूण जाता तितले बरें करपाचो हो म्हजो क्लियर कट प्रिंसिपल आसा. सो हांव 100% इंडिपेंडंट रावतलो, हाच्या बद्दल म्हणजे एक मात्रा सुद्धा ना. आणि आता सगळ्या पार्टींक सुद्धा क्लियर झालेलं असा की हांव इंडिपेंडंटच म्हणून रावतलो. डॉक्टर शेट्ये इंडिपेंडंट म्हणून निवडणूक लढवणार हे आता निश्चित झालेलं आहे. आता आगामी निवडणुका 3 महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत. तुम्ही इंडिपेंडंट निवडणूक लढवणार, ज्या पद्धतीनं तुम्हाला सपोर्ट मिळतोय त्या पद्धतीनं तुम्ही निवडूनही येणार. निवडून आल्यानंतर डॉक्टर शेट्ये यांची भूमिका काय असणार, ते नेमकं कुणाला सपोर्ट करणार, काँग्रेसला करणार, बीजेपीला करणार, की आणखी अन्य कुठल्या तरी पक्षाला करणार, काय भूमिका असणार आहे? निवडून येतूक सुनी म्हजी हांव पयलीं सांगल्या तशी बिचोलीचो विकास जावपाक हो एकमेव देश, म्हणजे जो गव्हर्नमेंट येता, जो म्हाका सपोर्ट करता म्हज्या बिचोलीचो डेव्हलपमेंट, ते पार्टी बरोबर रावतले. हांव इतली वर्सां खिचेच पार्टीचो, म्हणजे प्रत्येक पार्टीन म्हाजे एकदम
म्हणजे खास दोस्त असतात प्रत्येक पार्टीमध्ये. पण खिचेच पार्टीचो हांव केन्ना मेंबर जावंक ना, एक पार्टीसून दुसरे कडेन वचोंक ना. सो आतां वचपाची प्रश्न ना. म्हाका फक्त बिचोलीचो म्हाजे विकास जाय आसलो आनी ते सांगता म्हाजो जो कोण म्हाजो बिचोलीचो विकास करता हांव त्याच्या बरोबर 110% आसा. डॉक्टर खूप खूप धन्यवाद तुमचे. Thank you. तुम्ही आज या महासंवादात भाग घेतला, तुमची भूमिका स्पष्ट केली आणि डॉक्टर शेटिये यांचं विजन आज डिचोली मतदारसंघाचे लोक कितपत एक्सेप्ट करतात आणि या विजनला कशी साथ देतात हे येणाऱ्या काळात आम्हाला दिसणार आहे. धन्यवाद.